बाद जिलाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर ने मीडिया से बात करते हुए 23 नवंबर को होने वाले सीट पर वोटों की गिनती के बारे में जानकारी दी है। उन्होंने कहा कि वोटों की गिनती के लिए प्रशासन सज्ज हो गया है। साथ ही उन्होंने कहा कि सभी मतदाताओं ने भारी संख्या में अपना मत दिया है। नागपुर का इस विधानसभा चुनाव में मतदाताओं ने अपना रिकॉर्ड तोड़ दिया है। सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी सगळ्या नागपूरकरांना धन्यवाद करतो की ज्या प्रकारे त्यांनी ऍक्टिव्हली यावेळेस इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि आपलं जे मिशन डिस्टिंक्शन होतं त्यामुळे जास्ती मतदान होऊन आपण आतापर्यंत 20-25 वर्षामध्ये सगळ्यात जास्ती मतदानाची टक्केवारी आपण अचीव केलेली आहे। जवळपास 61.60% मतदान यावेळेस पडलेलं आहे आणि हे मागच्या 15-20 वर्षाचा रेकॉर्ड पोलिंग यावेळेस झालेला आहे। त्यामुळे सगळ्या नागपूरकरांचे मी धन्यवाद करतो आणि याला आता सामोर नेऊन उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस मतमोजणीला सुरुवात होईल। त्याच्या अनुषंगाने आपल्या 12 ज्या मतदारसंघाचे जो एरिया आहे त्यामध्ये संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे। काउंटिंग एरियाची तयारी, टेबल्स लावणे, ऑफिसर्स नेमणूक करणे, काउंटिंग एजंट्सची अपॉइंटमेंट करणे, लॉ अँड ऑर्डरच्या हिशोबाने मीटिंग, सगळ्या मीटिंग पार पडलेल्या आणि उद्या सकाळी शार्प 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। जे टेबलचा जो विषय आहे तो आम्ही थोडं व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये, काही ठिकाणी 14 टेबल आहे, काही ठिकाणी 20-21 टेबल आहेत। ज्या ठिकाणी जास्ती पोलिंग स्टेशन होते त्या ठिकाणी आपण टेबल्स वाढवले आहे, कारण संपूर्ण जिल्ह्याचं एका वेळेस काउंटिंग संपावं या अनुषंगाने आपण त्याचं नियोजन केलेलं आहे। त्यामुळे राऊंड्स जवळपास सगळ्या मतदारसंघाचे राऊंड्स एका वेळेसच संपेल या हिशोबाने आपण नियोजन केलेलं आहे। लॉ अँड ऑर्डरच्या हिशोबाने डिस्ट्रिक्ट लेवलला आणि आरओच्या लेवलला दोन्ही ठिकाणी मीटिंग झालेले आहे। त्या हिशोबाने त्याचा सिक्युरिटी प्लॅन, कोण आतमध्ये येणार कोण आतमध्ये येणार नाही, त्याचं फ्रिस्किंग, त्याचं चेकिंग, त्याची पण मायक्रो प्लॅनिंग झालेली आहे। आणि निकालानंतर जे रॅलीज वगैरे ते जमा होतो त्यासाठी सुद्धा ऑलरेडी पोलिसांच्या लेवलला मीटिंग झालेली आहे। तो रेस्ट्रिक्टेड एरियामध्ये कोणाला आम्ही अलाउड करणार नाही, फक्त कॅन्डिडेट आपलं सर्टिफिकेट घ्यायला आतमध्ये येईल आणि ते झाल्यावर ॲट अ पर्टिक्युलर डिस्टन्स ज्या ठिकाणी पार्टीनी परमिशन घेतलेली आहे तिथंच जमा होण्यासाठी त्यांना परवानगी देण्यात येणार आणि जर नियमाचं उल्लंघन केलं त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। प्लॅन असा आहे की आफ्टर ऑल द राऊंड जवळपास इव्हिनिंग पर्यंत 3-4 वाजतापर्यंत आपण संपूर्ण राऊंड संपवायचं आमचं नियोजन आहे। त्या हिशोबाने आज रंगीत तालीम सुद्धा आपण घेत आहोत। वी आर व्हेरी कॉन्फिडंट की ज्या प्रकारे लोकसभेचे आपण निकाल फटाफट काउंटिंग करून लावलं होतं ॲक्युरेटली, त्याच प्रकारे आता सुद्धा आपण ॲक्युरेटली आणि स्पीडीली आपण काउंटिंग पार पाडू। थँक्यू।